एक दिवस माझ्या जीवनामध्ये असा प्रसंग आला, सायंकाळचा वेळ होता, माझी आई गाईला चारा टाकण्यासाठी जात होती म्हणले, आणि जात असताना महाराज एका सापाच्या शेपटीवर चुकून माझ्या आईचा पाय पडला म्हणले. आईचा पाय पडल्या पडल्या महाराज त्या सापानं पाठीमागं फिरून आईच्या पायाला दंश केला, आणि दंश करताच माझ्या आईचा मृत्यू झाला म्हणले. काही माणसं आले म्हणले माझ्याकडे, तू इथं भजन करत बसलास म्हणले, तुझ्या आईला बाईटलं सापानं दंश केला, तुझ्या आईचा मृत्यू झाला म्हणले. त्या क्षणाला व्यासजी माझ्या दोन्ही डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या. एका डोळ्यामधून अश्रूची गरम धार आली, एका डोळ्यामधून अश्रूची थंडगार धार आली. बघा, अश्रू सुद्धा माणसाला परिचय करून देतात. माणसाच्या जीवनामध्ये दुःख जर आलं तर दुःखाचे अश्रू महाराज गरम असतात, आणि माणसाच्या जीवनामध्ये आनंद जर झाला तर अश्रू थंडगार अश्रू असतात आनंदाचे. थंडगार अश्रू याच्यासाठी आले महाराज, कारण आता मला भगवंताचं भजन पूजन करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी कोणी थांबवणार नाही. आणि गरम अश्रूची धार याच्यासाठी आली महाराज, ज्या मातेनं, ज्या आईनं पाहितलं बस एवढे संस्कार दिले, आज ती आई मला स्वयं स्वतः सोडून गेली, त्याचं मला दुःख जाणवायले. त्याच्यासाठी गरम अश्रूची धार आली म्हणजे. व्यासजी त्या क्षणाला पाहितलं, मी उठून गेलो, माझ्या आईच्या चरणावर जाऊन साष्टांग प्रणाम केला म्हणजे. त्या माताजीचा पाहितला अंतिम संस्कार विधी केला, आणि बस व्यासजी ज्या पूर्व दिशेनं संत महापुरुषांची मंडळी गेली त्याच दिशेनं मी चलत गेलो म्हणले. चालून चालून थकले गेलो, भूक लागली, तहान लागली, काय करावं असं काही कळेना महाराज. एक सुंदर सरोवर दिसलं, त्या सरोवर मध्ये हात पाय धुतले, पाणी पिलं, आणि त्या एका जागेवर बसून थोडस भजन करत बसलो म्हणले. व्यासजी ती जागा एवढी पवित्र होती म्हणले, एवढी सिद्ध जागा होती म्हणले, तिथं मला भगवंतानं दर्शन दिलं म्हणले. छोटीशी झलक दाखवली, झलक दाखवल्यानंतर महाराज त्या क्षणाला मी बोलायला लागलो, बस व्यासजी आता मी म्हणले माझ्या तुमच्याशिवाय राहू शकत नाही म्हणले देवा. आणि स्वयं स्वतः भगवंतानं सांगितलं, बेटा अशी भक्ती करत चल म्हणले, ज्या दिवशी तुझी भक्ती परिपूर्णतम होईल त्या दिवशी मी आलोच म्हणले. व्यासजी रात्रंदिवस भजन करत बसलो महाराज. एक दिवस भगवंतानं दर्शन दिलं, आणि दर्शन देऊन स्वयं स्वतः आपल्या गळ्यातली वीणा काढली, आणि वीणा काढून माझ्या गळ्यामध्ये टाकली म्हणले.